सिन्नर इथलं गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातलं महादेवाचं मंदिर. या मंदिराला 4 मार्च 1909 रोजी भारत सरकारनं महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. हे मंदिर शिल्पकृतीच्या ठेव्याचा मुकुटमणी आहे. पहिल्या मल्लोगीचा पुत्र यादव राजपुत्र गोविंद यानं इसवी सन 1145 ते 1165 या काळात हे मंदिर बांधलं. त्यावरूनच या मंदिराचं नाव गोंदेश्वर असं पडलं. बाराव्या शतकातील हे बांधकाम हेमाडपंथी शैलीतलं आहे. बांधकामाचा उत्तम नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं. हेमाडपंत या नावाचे गृहस्थ देवगिरीचे रामदेव राय यांच्याकडे नोकरीला होते. त्यांनी स्थापत्यशास्त्रामध्ये तज्ज्ञ म्हणून अनेक ठिकाणी जे बांधकाम केलं त्या बांधकामास हेमाडपंथी म्हणून ओळखलं जातं. सिन्नरमधील अनेक मंदिरं याच शैलीतली आहेत. मंदिरात प्रवेश करताच आधी दिसते ती मंदिराभोवतीची दगडी तटबंदी. तटबंदीच्या मध्ये स्वच्छ हिरवळ आणि समोरच दिसतं ते गोंदेश्वर मंदिर. हे मंदिर 125 फूट बाय 95 फूट आहे. पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्यानं त्याला शैव पंचायन म्हणतात.
या समूहातील मंदिराची रचना अत्यंत कल्पक आहे. मध्यभागी मोठं शिवमंदिर असून वायव्य दिशेला पार्वती मंदिर, नैऋत्येला गणपती मंदिर, ईशान्येला सुवर्ण मंदिर, आग्नेय दिशेला विष्णू मंदिर आणि पूर्व दिशेने स्वतंत्र नंदीचे मंदिर आहे. या मंदिराचं बांधकाम दगडी असून एकास एक जोडून केलंय. मुख्य मंदिराचं तळ बांधकाम करताना हत्तीच्या नक्षीचा वापर केलाय. जणू या हत्तीच्या पाठीवर संपूर्ण देवालयाचा भार पेलवल्याचं दिसतं. गाभाऱ्यासमोरील सभामंडप अतिशय सुरेख आणि प्रेक्षणीय. सभामंडपाचा भार 4 खांबांवर ठेवून छताकडे निमुळता होत जाणार आहे. मंदिराच्या प्रत्येक खांबावर नृत्यांगनांची चित्र अतिशय आकर्षक पद्धतीनं कोरण्यात आली आहेत. अनेक देवदेवतांची चित्र तसंच रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. हे शिल्पकाम त्रिमितीय आहे. त्यावर पडणारा परावर्तित प्रकाश आणि सावलीच्या छटांमधून मंदिराचं देखणेपण अधिकच खुलतं. या मंदिराची कलाकुसर, निसर्गरम्य परिसर, मंदिराची भव्यता मनमोहक आहे.
सिन्नर शहरात उत्कृष्ट शिल्पकला शैलीतली 12 मंदिरं आहेत. ही सर्व गोंदेश्वर समकालीन असल्याचा अनुमान आहे. रथसप्तमीच्या निमित्तानं अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या पटांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो. केवळ सिन्नर, नाशिक, महाराष्ट्रच नव्हे तर जगभरातील पर्यटक या भव्य दिव्य मंदिराला पाहण्यास तेवढेच उत्सुक असतात जेवढं झुलता मनोरा बघण्यास. सिन्नरची शान असलेली ही मंदिरं जतन करणे ही देखील काळाची गरज आहे.